आज रविवार, आज म्हणलं होतं निवांत दिवसभर झोपावं, मस्तपैकी आवरायचं नाही काही नाही. पण माझ्या नशिबात झोपणं नाही. 9:38 झाले होते सकाळचे आणि मी उठले होते, म्हणजे लोळत होते. सकाळी उठले असेल काहीतरी 8-8:30ला. त्यानंतर आवरलं आणि प्रमोशन होतं त्याच्यासाठी आम्ही चाललो होतो. तर चव्हाण साहेब शिवला सोडायला गेले. तोपर्यंत म्हणलं घरी बसून काय करणार आहे, थोडं चलत चलत निघावा. बाजार होता तर बाजाराच्या कडीकडीने गेले. त्यानंतर इकडं चव्हाण साहेब आलेच होते मला न्यायला. मग गाडीत बसले आणि आम्ही जवळच होतं प्रमोशन, मीच्या शूटसाठी चालले होते. तर तिकडं चव्हाण साहेब बघत होते, मध्ये जाऊन मी बसले होते गाडीत. त्यानंतर शूट वगैरे झालं. त्यानंतर आम्ही गेलो आईकडं, जिकडं शिवला सोडलं होतं तिकडं. आणि इकडं मम्मीचं काय सुरू होतं तर मी ते बघण्यासाठी चिंगाट पळत पळत रस्त्याने पळत पळत चाललेले होते. तर यांचं इकडं चाललेलं होतं जेवण. आणि मग मी तिथून पण चिकन घेतलं आणि मी पार्सल पण आणलं होतं, भाकरी आणि भाजी. त्यानंतर मी घरी गेले. एवढं खाल्लं होतं. आज चीट डे होता मग आता संडे म्हणजे चीट डेमध्ये ते चिकनची भाजी आणि भाकरी खाल्ली होती. तर झोप आली होती, झोपले होते. झोपेतून उठले आणि मनीषाताई म्हणजे माझ्या जिम पार्टनर, तर त्या आल्या होत्या नेकनूरला. तर मग त्यांना घरी बोलवलं होतं, तर मग त्या घरी आल्या. तर मग झोपेतून उठले, थोडं आवरलं म्हणजे काही आवरलं नाही, तर फ्रेश वगैरे झाले. त्यानंतर ते दोघंजण आले होते. खूप छान स्वभाव यांचा, माझ्या फेवरेट जोडी आहे ही, खूप भारी आहेत. आता म्हणजे अगोदर एवढा कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो, जस्ट नंबर वगैरे होता, पण आता आम्ही सोबतच जिमला वगैरे असतो ना. खूप भारी जोडी आहे. वडवणीचे ते तर नेकनूरला आले होते, तर आले होते घरी. तर जे आमच्यासोबत असतात का तडकावाले, त्यांच्या इथे जेवण्यासाठी आले होते. तर मग त्यांना चहा तर आम्ही काही पित नाही, त्यांना मस्त ब्लॅक कॉफी पाजली. पहिल्यांदाच पिल्या म्हणल्याला इथं कडू लागती. त्यानंतर चव्हाण साहेबांनी बाजार आणला होता, फ्रीजमध्ये ठेवून दिला. थोडं फ्रीज साफ केलं. शिवला कणीस खूप आवडतं, त्याच्यासाठी कणीस ठेवलं बघा फ्रीजमध्ये, पूर्ण हेल्दी. काकड्याने तर अर्ध फ्रीज गज भरले. काकड्या सांगितल्या होत्या मी. काल पिक्चरमुळे जे झाडून काढलं होतं, पुसायचं राहिलं होतं, डबल आज घर आवरलं आणि झाडून वगैरे काढलं आणि फरशी पुसायला लागली. फरशी पुसून झाली आणि ते कणसावरून मी त्याचा एक घास खाल्ला, म्हणून शिवांशचंद माझे लागले होते जोराचे भांडणं. जवळपास अर्धा तास तो माझ्यावर तपत होता. शेवटी त्यांनी ते नाहीच खाल्लं, मग दुसरं शिजवून दिलं, ते खाल्लं. नंतर भांडे घासून घेतले मी तर काय स्वयंपाक करत नाही तरी भांडेच कुठून भरतात काय की. फरशी वगैरे पुसून झाली होती आणि दाखवत होते मी शिवनी, तरी पण थोडाफार राडा करतोच. तर म्हणतात हे सांडले ते सांडले, कणीस खात होता सांडलं. किचन वाटा वगैरे साफ करून घेतल्यानंतर एक गोदाडं होतं ते ना धुवून काढलं, जरा खराब झालं होतं, तर म्हणजे आत अंथरायला असतं ते बेडवरचं, धुतलं. त्यानंतर इकडे शिवांशसोबत थोडा बॉल खेळले, 15 मिनिट खेळलो असताना आम्ही दोघं पण. त्यानंतर म्हणलं त्याला खाऊ घालून झोपवावा, तर इकडं त्याला खाऊ घातलं. भात केला होता त्याच्यासाठी, पांढरा भात, साखर, तूप, दूध येतं आमचं रात्री येतं दूध 8 वाजता. मग दूध आलं, मग त्याला खाऊ घातलं आणि मग तो शिवांश झोपला निवांतपैकी मस्त. तर त्यानंतर माझे व्हिडिओ एडिटिंग बाकी होते. माझं व्हिडिओ शूटला तर गेलोच नव्हतं, म्हणजे शेतात गेलतो पण व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केले, कारण आज सुट्टी घ्यायचा मूड होता. पण त्या प्रमोशनमुळे आवरून वगैरे मला आवरायचा खूप कंटाळा येतो. मला वाटतं दिवसभर झोपावं. आता इकडे शिव झोपलाय, मी पण झोपते. टाटा बाय, भेटू उद्या जिममध्ये.